प्रोत्साहनाची कमतरता आणि वेगवेगळे अडथळे आपल्या रुटीन मध्ये येतात. आपलं रुटीन जर व्यवस्थित नसेल ना तर भरपूर अडथळे आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. असं आहे का की जे फक्त वर्किंग लोक आहेत, जे फक्त कमावतात, जे फक्त ऑफिसला जातात त्यांचंच रुटीन असायला पाहिजे? आपण काहीच करत नाहीये, आपण घरातच आहोत असं आपल्याला वाटत असतं, मग आपल्याला रुटीनची काय गरज आहे? हे वाटणंच मुळात चुकीचं आहे. काही करत नाही असं होत नाही, आपण अख्खं घर चालवतोय, आपण काहीतरी करतोय ना. मग ते घर जे आहे ते योग्य पद्धतीने, योग्य नियोजनाने जर आपण चालवायला सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला जे उगाचेच अडथळे येतात ना, जे अडथळे आपण उगाच ओढावून घेतलेले असतात ना ते कमी होतील. या वेळामध्ये नाश्ता बनवून व्हायलाच पाहिजे. 9च्या आत माझा नाश्ता झालाच पाहिजे, 12च्या आत माझं जेवण झालंच पाहिजे आणि मधला जो वेळ मिळणार आहे माझा स्वयंपाक माझा सकाळी 8 पर्यंत पूर्ण झालाच पाहिजे. आपण काय करतो, डब्यासाठी वेगळा स्वयंपाक करतो आणि इतरांसाठी वेगळा स्वयंपाक करतो आणि तिथं मग आपला वेळ उगाच जातो. सगळ्यांसाठी एकच स्वयंपाक आपण करू शकतो ना. हा, खूप अडचणी असतील, खूप पथ्य असेल, खूप मोठा आजार असेल तरची गोष्ट वेगळी, तिथे आपण वेळेचं नियोजन करून ती सुद्धा गोष्ट करू शकतो. पण मग हे जे नियोजन आहे, हे जे रुटीन आहे, हे सेट करणं गरजेचं आहे. जेव्हा रुटीन आपलं सेट होतं त्यावेळेला गोष्टी सुरळीत व्हायला लागतात.